हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत क्रॉप टॉप. चला तर मग लगेच सुरू करूया. इथे मी क्रॉप शर्ट बनवते आहे लूज फिटिंग मध्ये. टॉपचे दोन्ही पार्ट वेगवेगळे काढायचे आहे, म्हणून आधी फ्रंट पार्टची कटिंग करून घेऊ. इथे मी लांबी घेतली आहे 19 इंच आणि पुढे फोल्ड करण्यासाठी 2 इंच एक्स्ट्रा घेतले आहे. आता बघा, इथे मी लेंथ, शोल्डर आणि चेस्ट यामध्ये 30 इंच एक्स्ट्रा ऍड केलं आहे, कारण हा लूज फिटिंग मध्ये आहे. 3 ऍड केल्यानंतर जेही मेजरमेंट येईल त्यात शोल्डरचा दुसरा भाग काढून घ्यायचा आहे. इथे शोल्डर 14 आहे, 14च्या अर्धे 7 प्लस शिलाईसाठी अर्धा इंच असे 7.5 इंच शोल्डर घ्यायचे आहे. चेस्ट आहे 36 इंच, 36चा चौथा भाग म्हणजे 9, त्यात प्लस 2 इंच फिटिंग साठी, असं 11 इंचावर चेस्ट साठी मार्क करून घ्यायचं आहे. आता इथे चेस्टला आपण जेवढं घेतलंय माप त्याच्या अर्धा इंच कमी करायचं आहे आणि मार्क करून घ्यायचं आहे. इथे गळ्यासाठी विथ आपल्याला 3 इंच घ्यायची आहे. आपण स्टँड कॉलर गळा करणार आहोत, म्हणून गळा लांबी अर्धा इंच घ्यायची आहे बॅक पार्ट साठी. आता बघा, इथे आर्महोलच्या इथे 1 इंचावर राऊंड शेप द्यायचा आहे आणि शोल्डरला अर्धा इंच डाऊन घ्यायचा आहे. हा बॅक पार्ट कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला फ्रंट पार्ट कट करायचा आहे. बघा, फ्रंट पार्ट वरती बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि बघा, इथे आपल्याला बटन आणि आय करण्यासाठी समोरच्या साइडने 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि आता हे कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला स्लीव्हची कटिंग करायची आहे. स्लीव्हची विड्थ किती घ्यायची बघा, अशा प्रकारे आर्म राऊंडला मोजून घ्यायचं आहे. जेवढं येईल त्याच्या ½ इंच कमी घ्यायचं आहे. हे बघा, इथे स्लीव्ह साठी मी डबल फोल्ड कापड घेतलेला आहे. इथे मी लेंथ 9 इंच घेतलेली आहे आणि फोल्ड साठी 2 इंच असं 11 इंच घेतलेलं आहे. फोल्ड ब्रॉड ठेवायचे आहे, तरच त्याचा लुक छान येतो. तर बघा, इथून खाली आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे आणि स्लीव्हजला शेप देऊन घ्यायचा आहे. आणि इथे बगल साठी आपल्याला आपली जी बगल असेल त्याच्या 2-3 इंच लूज ठेवायचं आहे. आपली जी बगल असेल त्याच्या 2-3 इंच लूज ठेवायचं आहे आणि आता ही बाही कट करून घ्यायची आहे. बाहीचा पुढचा भाग पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. ही झाली आपली कटिंग. आता स्टिच करून घेऊया. इथे मी अस्तर अटॅच केलेला आहे. चला तर सगळ्यात आधी बॅक पार्टचा नेक तयार करायचा आहे. नेक साठी विड्थ 3 इंच आणि लेंथ अर्धा इंच घ्यायची आहे आणि दाखवल्याप्रमाणे शेप देऊन कटिंग करून घ्यायचं आहे. आता फ्रंटला कॉलर कसं कट करायचं बघा. फ्रंट वर बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे प्रॉपर. आर्म साइडची आणि नेक विड्थची मार्किंग करून घ्यायची आहे. जेवढं एक्स्ट्रा आहे त्याला कापड फोल्ड करून मार्किंग करायचं आहे. विड्थ सेम राहील 3 इंच. हलका V शेप देऊन कट करून घ्यायचा आहे नेक. आता बघा, जे एक्स्ट्रा आहे त्याला समोरच्या बाजूस फोल्ड करायचं आहे आणि तिथे 1 इंच आत अशी एक छोटी कट द्यायची आहे. आणि आता जिथे एक कट दिलेली आहे तिथे एक शिलाई देऊन पॅक करून घ्यायचं आहे. आता त्याला मागे करून टोक काढायचं आहे. आता इथे एक शिलाई देऊन घ्यायची आहे. अशाच प्रकारे दोन्ही बाजू तयार करायच्या आहेत. आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टला एकत्र ठेवून दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे आहे. दोन्ही शोल्डर जोडल्यानंतर आपल्याला कॉलरसाठी मोजून घ्यायचं आहे. तर बघा, नेकला अशा प्रकारे फोल्ड करून पूर्ण गळ्याला मोजून घ्यायचं आहे. बघा, इथे माझा 6 इंच येत आहे, त्यात आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, तर 6.5 इंच कॅनव्हास घ्यायचा आहे. आता कॉलर कट करण्यासाठी मी कॅनव्हास पट्टी घेतलेली आहे. 3 इंच लेंथ घ्यायची आहे. कॉलरची लेंथ आपण मेजर केलेली होती 6.5 इंच, तितकीच घ्यायची आहे.
इथे मार्क करायचं आहे. आता आपण जी लाईन घेतलेली आहे त्याच्या अर्धा इंच बाहेर घ्यायचं आहे आणि दोन्ही पॉइंटला जोडून घ्यायचं आहे. वरच्या बाजूने जो अर्धा इंच घेतलेला आहे तिथे अशा प्रकारे गोलाई द्यायची आहे. ही कॉलर शेप तयार झाली. आता आपण या कॉलरला कापड वरती प्रेस करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे. कापडाच्या पट्टीला चारही बाजूने अर्धा इंच सोडायचा आहे. खालच्या बाजूने फोल्ड करून शिलाई द्यायची आहे. आता दुसरी पट्टी घ्यायची आणि ती त्याच्यावर ठेवून जोडून घ्यायची आणि पूर्ण कॉलरचा जो शेप आहे त्याप्रमाणे ती शिलाई मारून घ्यायची आहे. स्टिच झाल्यानंतर या कॉलरला सरळ करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी कोणे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहे आणि आता कॉलर जोडून घ्यायचे आहे. बघा कसं जोडायचं. इथे जे अर्धा इंच कापड बाहेर निघालेलं आहे तिथून जोडायला सुरुवात करायची आहे. बघा एक लाईन पुढे घेऊन जोडायचं आहे. तर बघा पूर्ण कॉलर ही अशी शेवटपर्यंत जोडून घ्यायची आहे. आता याला पलटवून घ्यायचं आहे आणि आतून अगदी काठावर शिलाई द्यायची आहे. खाचेत शिलाई आली पाहिजे. बघा कॉलर तयार आहे. इथे मी दोन्ही स्लीव जोडून घेतलेले आहे आणि जे आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले होतं तेवढं फोल्ड करून घेतलेलं आहे. 1.5 इंच फोल्ड केली आहे आणि अर्धा इंच शिलाईसाठी ठेवलेलं होतं. इथे मी दोन्ही बाजूची साइड फिटिंग करून घेत आहे. आता आपण खालच्या बाजूने आधी एक छोटी फोल्ड करून शिलाई देऊन घेऊ आणि मग जे आपण एक्स्ट्रा फोल्डिंग साठी ठेवलेलं होतं ती मोठी फोल्ड करून शिलाई देऊन घेऊया. आता शर्टच्या पुढे आपण एका बाजूला बटन आणि दुसऱ्या बाजूला बटन होल्स करून घ्यायचं आहे. ही झाली आपली शर्ट तयार. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.